श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे हे कुकुडवाड गटात भाजपकडून उमेदवार आहेत. कुकुडवाड गटात पहिल्यांदाच उभे राहिलेल्या अरुण गोरेंसाठी प्रत्यक्ष मैदानात ही लढत अजिबात सोपी नसणार आहे. कारण समोर आहेत कुकुडवाड गटाचे होम पिच सांभाळणारे अजित पवार गटाचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई. त्यामुळेच कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची आणि बहुआयामी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कुकुडवाड हा माण तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण आरक्षणाचा गट असून येथे निवडणूक लढवताना अनिल देसाई यांना हा गट नवीन नाही. त्यामुळे देसाई यांना कमी लेखणे हे गोरे यांना धोक्याचे ठरू शकते. याआधी परिस्थितीने सोप्या असलेल्या बिदाल गटातून विजय मिळवलेल्या अरुण गोरे यांच्यासाठी हा अनुभव वेगळा असणार आहे. कारण कुकुडवाड गटातून ते पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. अनिल देसाई यांचा हा गट राजकीयदृष्ट्या परिचित आहे. याच गटातून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेकदा जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे या गटातील मतदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं संघटन या गोष्टी देसाई यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ आणि अभय जगताप यांना मानणारा वर्ग देसाईंची या गटात ताकद आणखी मजबूत करेल यात शंका नाही. दुसरीकडे अरुण गोरे यांनी विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कुकुडवाड गटात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचे आश्वासन दिले आहे. अनेक ठिकाणी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या सोनिया गोरे यांच्या हस्ते पार पडला आहे. भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अरुण गोरेंची उमेदवारी निश्चित केली असली तरी ती जिंकून देण्यासाठी पक्षाला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. भाजपचे स्थानिक नेते शिवाजीराव शिंदे, मंडलाध्यक्ष प्रशांत गोरड, प्राध्यापक सचिन होणमाने, बाळासाहेब माने यांच्यासह भाजपची पहिली फळी सक्रिय झाली असली तरी प्रत्यक्ष मतदानात पहिली फळी किती परिणामकारक ठरणार हे निकाला दिवशी स्पष्ट होईल. त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विधानसभा निवडणूक आणि म्हसवड नगरपालिकेत हात मजबूत करत मिळालेल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. आता त्याच शेखर गोरे यांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढत राजेंद्र जाधव यांची उमेदवारी जाहीर करून त्यांचे बॅनर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल केले आहेत. त्यामुळे कुकुडवाड गटात शेखर गोरे आणि मंत्री जयकुमार गोरे यांची ताकद विभागली जाण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक छोटे मोठे उमेदवार हे अरुण गोरे यांची डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच भाजपचे उमेदवार अरुण गोरे यांना अनिल देसाईंचे होम पिच असलेला कुकुडवाड गट सोपा नक्कीच नसेल हे मात्र निश्चित.